या अगोदरही जॉब फ्रॉडचा जो गुन्हा होत आहेत, या प्रकारे अगोदरही गुन्हे उघडकीस आलेले आहेत। जे यंगस्टर्स आहेत त्यांना भूल दिली जाते की तुम्हाला रेल्वेमध्ये आपण जॉब लावून देऊ किंवा इतर ठिकाणी किंवा बाहेरच्या देशामध्ये जॉब लावून देऊ आणि त्या अनुषंगानं ह्या लोकांना बोलवून त्यांच्याकडून तुमचं प्रोसेसिंग करण्यासाठी काही फीज आपल्याला ॲडव्हान्स द्यावी लागेल अशा स्वरूपाचा त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि नंतर हे एजंट गायब होतात। अशा स्वरूपाचाच एक गुन्हा आपल्या युनिट 1 ठाणे क्राईम ब्रँचने या ठिकाणी उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये युनिट 1चे सिनियर PI दिलीप पाटील, PI कोकणी, PSI भिलारे आणि ACP शेखर बागडे यांच्या मॉनिटरिंगखाली हा सर्व ट्रॅप आयोजित करण्यात आलेला होता। आणि यामध्ये तो आरोपी एकाला असं सांगितलं होतं की मी तुम्हाला जॉब लावून देतो आणि मी या ठिकाणी भेटायचं आहे, तर त्याचा ट्रॅप आयोजित केला। त्यावेळेस त्याला ठाणे रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी त्या ह्याला विक्टिमला बोलवलं होतं। त्यावेळेस आपण त्या आरोपीला ट्रॅप आयोजित करून अरेस्ट केला। तर हा जो आरोपी आहे तर याचं नाव ललित शिवनाथ शक्ती म्हणून आहे। हा राहणारा उल्हासनगरचा आहे आणि याला आपण अरेस्ट केलं त्यावेळेस। आणि इंट्रोगेशनमध्ये अशी माहिती मिळाली की याच्याकडं एक आपण आता दाखवलं तसं त्यानं फेक रेल्वेचं आयडेंटिटी कार्ड तयार केलं होतं आणि ते दाखवून आणि काही असे सर्टिफिकेट्स तयार केले होते ज्याच्यामध्ये तुमचं जॉबचं सिलेक्शन झालेलं आहे अशा स्वरूपाचा त्याच्यात मजकूर होता। आणि हे दाखवून त्या मुलांना सांगायचा की मी रेल्वेतलाच कर्मचारी आहे आणि असा जॉब या ठिकाणी आपण लावून देतो। आणि अशा पद्धतीने जवळजवळ 14 मुलांना त्यानं या ठिकाणी चिटिंग केलेलं आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 14 लाख रुपये त्याने त्याच्यामध्ये चिटिंग करून मिळवलेले आहेत। तर हा आरोपी आता आपल्या ताब्यामध्ये आहे। आणखीनही काही मुलांना त्यानं फसवलेलं आहे किंवा कसं याच्या संदर्भात आपण इंट्रोगेट करतो आहे। आणि निश्चितच याच्यामध्ये भरपूर घटना समोर येत आहेत जॉब फ्रॉडच्या आणि यामध्ये आणखीनही काही जॉब फ्रॉड करणारे आम्हाला आयडेंटिफाय झालेले आहेत। त्याच्यावरती आम्ही वर्किंग करत आहे, त्याच्यावरती कारवाई होणार आहे। तर अशा स्वरूपाचं अतिशय चांगली कामगिरी युनिट 1ने या ठिकाणी केलेली आहे, ज्याच्यामध्ये जी चीट झालेली मुलं आहेत त्यांचंही आपण त्यांनाही बोलवून त्यांच्याकडूनही माहिती घेत आहोत आणि आणखीन काही मुलं याच्यामध्ये चीटिंग झालेलं आहे का त्याची माहिती घेत आहोत। पैसे कसे द्यायचे सर? पैसे समोर कॅश द्यायचा किंवा मग अकाउंटला डिपॉझिट करायचा अशा वेगवेगळ्या पद्धतीनं तो पैसे घेत होता। एक अकाउंट होतं का 2-3 अकाउंट होते सगळं? नाही, फेसबुकलाही त्यानं ते अकाउंट एक तयार केलं होतं। त्याच्यामध्ये तो हा पब्लिसाइज करायचा, जॉब 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 म्हणून असा तो फ्लॅश करायचा आणि मग त्याच्यावरती लोक अट्रॅक्ट व्हायची, मुलं अट्रॅक्ट व्हायची आणि मग ते त्याला कॉन्टॅक्ट करायचे आणि अशा स्वरूपामध्ये हा कॉन्टॅक्टमध्ये आला की त्याला ते रेल्वेचं आय कार्ड दाखवणे, ते प्रमाणपत्र दाखवणे आणि जेणेकरून त्या मुलांचा विश्वास बसायचा आणि तुमचं हे फीज इनिशियली भरावी लागते, प्रोसेसिंग करण्यासाठी पैसे द्यावे लागतात, मग तुमचा हा जॉब देण्यासाठी काही लोकांना पैसे द्यायचे आहेत, असं करून हे लोकांच्याकडनं पैसे काढून घेऊन या पद्धतीने हा मुलांची फसवणूक करायचा। काय रेल्वे अधिकारी किंवा कर्मचारी त्याचा असं कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी समोर येत नाही इन्व्हेस्टिगेशनमध्ये की रेल्वेचा कोणी अधिकारी किंवा कर्मचारी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। सध्या ह्याचे सुरुवातीला याच्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाली होती एक उल्हासनगर पोलीस स्टेशनला। त्यावेळेस ही त्याच्याविषयी इंट्रोगेट करण्यात आलेलं होतं। त्यावेळेस एक मुलगाचं चिटिंगचा स्वरूप समोर आलं होतं आणि आत्ताही आपण बघतोय तर हा याच्याबरोबर असं कोणी असोसिएट्स नाहीत, हा एकटाच हा अशा पद्धतीनं करतोय असं समोर येतं।